तुम्ही घेतलेली जमीन येणे आहे का? जर नाही तर तुम्ही त्यावर खरंच घर बांधू शकता का? ऍग्रीकल्चर लँडवर कन्स्ट्रक्शन लीगल आहे का? आणि सर्वात महत्वाचं, ही जर माहिती तुम्हाला नसेल तर तुमची गुंतवणूक अडचणीत येऊ शकते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं स्पष्ट आणि सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी सुहास साबळे. आपण पाहत आहात रिअल इस्टेट अवेअरनेस सिरीज. या चॅनलवर आपण जमीन गुंतवणूक आणि प्लॉट खरेदी संदर्भात विविध माहिती घेत असतो. तर आजचा आपला विषय आहे एनए लँड म्हणजे नेमकं काय. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाने की एनए लँड म्हणजे नेमकं काय असतं. एनए लँड म्हणजे नॉन ऍग्रीकल्चर लँड, जी जमीन शेतीसाठी नसून ज्या जमिनीवर घर बांधू शकतो, रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल त्याचा वापर करू शकतो, अशा जागेला एनए लँड असं म्हटलं जातं. म्हणजे सरळ भाषेत जिथे तुम्ही घर बांधू शकता ती म्हणजे एनए लँड. आता प्रश्न पडतो, एनए नसलेल्या जागेवर घर बांधता येतं का? त्याचं उत्तर सरळ आहे, नाही. जर तुमच्याकडे एनए नसलेली जमीन असेल तर त्यावर तुम्ही घर बांधू शकत नाही, कारण ती जमीन शेतीसाठीच असते, रेसिडेन्शियल वापरासाठी नाही. आता एक खूप महत्वाचा आणि गोंधळात टाकणारा प्रश्न आहे की ऍग्रीकल्चर लँडवर खरंच कन्स्ट्रक्शन करणं लीगल आहे का? तर याचं उत्तर आहे 50% येस, 50% नो. म्हणजे शेत जमिनीवर ऍग्रीकल्चर लँडवर घर बांधता येतं, पण ते काही अटींवर. उदाहरणार्थ, तुम्ही त्या जमिनीवर एक शेतघर, ज्याला आपण फार्म हाऊस म्हणतो, एक स्टोरेज रूम किंवा शेतीचं साहित्य ठेवण्यासाठी जागा तुम्ही बांधू शकता. पण जर तुम्ही तिथे मोठे बांधकाम करत असाल तर त्याला परवानगी नाही. हे नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर तुम्हाला गव्हर्नमेंट कडून नोटीस येऊ शकते. अशा बांधकामाला लोन सारखी सुविधा मिळत नाही, रिसेलसाठी खूप अडचणी येतात आणि काही केसेसमध्ये असे बांधकाम तोडण्याची सुद्धा शक्यता असते. आता शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, ही माहिती जर तुम्हाला नसेल तर तुमची गुंतवणूक अडचणीत येऊ शकते का? कारण बऱ्याच लोकांना वाटतं की जमीन घेतलं म्हणजे झालं, पण असं अजिबात नाही. खरी समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा त्यांना कळतं की ती जमीन येणे नाही, कन्स्ट्रक्शन त्यावर लिगली नाही आणि रिसेल होणं सुद्धा फार कठीण आहे. अशा वेळी तुमची गुंतवणूक अडकून पडू शकते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर लाईक करा, व्हिडिओ इतरांना शेअर करा, कारण ही माहिती त्यांनाही उपयुक्त पडू शकते. अशीच रिअल इस्टेट बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची जमीन एनए आहे की नॉन एनए कमेंटमध्ये अवश्य कळवा. एनए लँड म्हणजे काय हे तुम्हाला समजलं, पण जर एखादी लँड एनए नसेल तर तिचं एनए कन्व्हर्जन करायचं कसं, हे स्टेप बाय स्टेप जर समजून घ्यायचं असेल तर पुढचा व्हिडिओ अवश्य बघा. तोपर्यंत धन्यवाद.